मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत। 8-9 मार्चपर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावरती हल्ल्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही जरांगेंनी फडणवीसांवर केलाय। महिलाच्या आडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठवता। मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्याकडून। चाललोय मी आजपासून बाहेर। तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना, हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण। कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही। आता समाजाला एकच सांगणं आहे की आपल्याला जरा सरकारनं चाललेला अन्याय आणि दडपशाही जरा एक आणखीन 4-5 दिवस बघूयात। जास्तीत जास्त 8-9 तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि किती थांबतात। मराठा समाज शांततेनं बघतो आणि दडपशाही तर एवढी चालली ना, एक जरा 3-4 दिवसात लक्षात यायला लागलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।